So, hi, you. Sir, fine, sir. Fine. Okay. Can you tell me a little bit about yourself? Yes, sir. Sir, hello, sir. My name is. I am. I am completed my BTech in electronics and telecommunication from. I am expressing about the Java developer with strong interest in software development like AI and IoT, and also I am enjoying the building and practical solution through coding and problem solving uh, problem solving. Sorry, sir. No, no Like, problem. No, continue, continue. It's okay. Okay. And like, what language are you comfortable in? uh, interview साठी का sir? Interview, for in the interview, right? मराठी. No, 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 no. I'm talking about Yes. language means C Yes. programming Oh, language, okay. Java Okay. programming Java, language, Java, Java, sir. Java programming language. Okay, good. Yes. So, have you done any projects in Java till now? नाही sir. जो No. प्रोजेक्ट Okay, नाही केले. fine. No problem. Okay. How much do you know about collections in Java? सर मी आता ते कोर्स स्टार्ट केलेला आहे त्यामुळे मला जास्त काही माहिती नाही त्याबद्दल. ओके. आणि कुठे केलाय तो कोर्स चालू? इथे सर पुण्यातच तू आता केस काय. पुण्यामध्ये आहेस? हो सर. ओके. सो ओके फाईन. फॉरगेट अबाउट द इंटरव्ह्यू. जस्ट फॉरगेट अबाउट द इंटरव्ह्यू. ओके. की मी तुला काहीतरी ॲक्च्युअल इंटरव्ह्यू बद्दल बोलतोय कारण की हा दिस इज युअर फर्स्ट टाइम. अँड आय अंडरस्टँड की तुझं आता जे धडधड धडधड होतंय तुला. ठीक आहे. आय कॅन अंडरस्टँड येस. दॅट कारण की मी रोज दिवसातून 10-12 इंटरव्ह्यू घेतो आणि ते पण येस. एक्सपिरियन्स्ड लोकांचे. ठीक आहे. सो जस्ट बरोबर. फॉरगेट अबाउट इट. आपण आता काहीच करत नाहीये. मी इंटरव्ह्यू घेत नाही तुझा, पण मी तुला सांगतो की येस. नेक्स्ट टाइम जेव्हा तू येशील ना इंटरव्ह्यूसाठी तेव्हा काय काय येस. प्रिपेअर करून यायचं. ठीक आहे. ओके. ओके. बरं. मला हे समजू दे की क्लास कुठे लावलाय आता? नाही सर हे आपलं वाकडमध्ये वाकडमध्ये. सांगायचं. ओके. तू राहायला वाकडमध्येच आहेस? हो. ओके. ठीक आहे. आणि किती पैसे भरले तू तिथे आता जावासाठी? सर मी आता त्या 33,000. 33,000. ठीक आहे. प्लेसमेंटसाठी त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? हो सांगितलंय की होईल असं प्लेसमेंट. ओके. ठीक आहे. नाऊ लिसन टू मी केअरफुली. ठीक आहे. क्लास तुम्ही कुठे पण लावला असो पण तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे ते पहिल्यांदा ऐका. हे बघा. Whenever you go for an interview, no, very, very important that your communication skills need to be very, very good. ओके. ॲटलिस्ट की आपण आपल्याबद्दल बरोबर सांगता येईल आणि आपल्याला काय येतं ते तरी सांगता यायला पाहिजे आपल्याला. ते खूप महत्त्वाचं आहे. यू गेटिंग माय पॉईंट व्हॉट आय एम सेइंग? येस सर. येस. ओके. येस. आणि जेव्हा आपण एका आरशासमोर नाही तर मिररसमोर असं बसून जेव्हा आपण स्वतःशी बोलतो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बरोबर होतात. ठीक आहे. आपण काय येस. करतो आपला प्रॉब्लेम काय येतो की आपण विचार मराठीत करतो मग त्याला कन्वर्ट करतो इंग्लिशमध्ये आणि मग बोलायला जातो. कळतं मी काय म्हणतोय? ठीक आहे. त्याच्यामध्ये बरोबर. प्रॉब्लेम होतो येस. खूप हो मोठा. सर. आणि आपल्याला त्या गोष्टी मग समोरच्याला बरोबर सांगता येत नाहीत. पण जेव्हा ही गोष्ट तू 10 वेळा 100 वेळा स्वतः ट्राय करशील बोलायला आरशासमोर म्हणजे स्वतःशीच बोलत राहायचं. तेव्हा आपल्याला हं. कळतं की आपण कुठे चुकतोय म्हणून. ठीक आहे. आणि बरोबर. फक्त आपलं इंट्रोडक्शन प्रॉपर तयार करायचं की बाबा मी काय केलंय, मी कुठून आलोय वगैरे, वगैरे जे काय आहे. आणि जे टेक्निकल आन्सर्स असतात ते तर सोपे असतात कारण की आपण जे पाठ केलंय, जे आपल्याला माहिती आहे ते इंग्लिशमध्ये आपण बरोबर बोलू शकतो. कळतंय मी काय म्हणतोय बरोबर. तुला? ठीक आहे. हो. तिथे आपण जर बरोबर बसलो म्हणजे की ती गोष्ट जर तुझी बरोबर बसली इंटरव्ह्यूअर समोर तर मग इंटरव्ह्यू फॉर शुअर क्लिअर होतो कारण की आपण टेक्निकली स्ट्रॉंग असतो. पण हे जे बोलण्याच्या याच्यामध्ये ना आपलं बरोबर बसत नाही. आणि गावाकडच्या बरोबर. मुलांचं हेच होतं की टेक्निकली त्यांना सगळं येतं पण सांगता येत नाही पुढच्याला की काय सांगू म्हणून बरोबर. कसं करू. गेटिंग इट व्हॉट आय एम सेइंग? ओके. सो येस सर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट नाव यू जस्ट गेव अ 2 to 3 minutes ऑफ इंट्रोडक्शन ऑफ युअर्स. पण त्याच्यामधून मला कळून येतं ना की आता कॉन्फिडन्स नाही आहे म्हणून. राईट. बरोबर. ओके. येस सर. कॉन्फिडन्स तेव्हा येतो जेव्हा आपण 100 वेळा गोष्टी ट्राय करतो. त्यानंतर मग एक ऑब्व्हियस थिंग होऊन जाते ती म्हणजे ती आपल्यासाठी रोजची गोष्ट होऊन जाते. जेव्हा तू 10 इंटरव्ह्यू देशील बाहेर जाऊन तेव्हा तुला कळेल की बाबा 11व्यामध्ये मला कसं बोलायचं म्हणून. ओके.
आणि जावा Yes. जेव्हा तुम्ही करता ॲज अ फ्रेशर जाणार आहे तू, ठीक आहे. तर हो सर. त्याचे जे बेसिक कॉन्सेप्ट्स असतात जावाचे, स्टार्टिंग फ्रॉम मेन फंक्शन कसा रन करतो तिथून ते तुझे डेटा टाईप झाले, युअर सिम्पल फंक्शन्स, युअर सिम्पल यू कॅन से कलेक्शन्स, स्ट्रिंग्स कसे खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रिंग्स टॉपिक तर खूप महत्त्वाचं आहे जावामध्ये. त्यानंतर मग तुझे कलेक्शन्स झाले, फाईल इनपुट आउटपुट सिस्टम, वॉट एव्हर यू डुईंग. इफ यू डुईंग सम काइंड ऑफ फ्रेमवर्क ओव्हर देअर, समजा तू काय MVC फ्रेमवर्क शिकतोय तिथे, स्प्रिंग वगैरे हायबरनेट वगैरे काय शिकतोय, त्याच्यावरती लक्ष द्या. पण बेसिक्स इम्पॉर्टंट आहेत. गार्बेज कलेक्शनपासून ते इंटरफेस, then your abstraction and all those things, whatever you're going to learn over there, everything is important. You getting me? Yes. Okay, Yes. cool. Yes. Fine. So I don't think so that if I ask you any questions in Java right now, that would be good, because maybe you have just started with the course, right? Yes sir. किती महिने झाले कोर्स जॉईन करून? सर आता म्हणजे 7-8 दिवस झाले. 7-8 दिवस झाले. तर मग मी काय विचारलं तर त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही, राईट? मीन्स इट्स नॉट Yes. व्हॅलिड टू आस्क यू सम क्वेश्चन्स. सो डू वन थिंग, प्रिपेअर युअर सेल्फ. ओके, देर विल बी Okay sir. द लिंक विल बी ओपन फॉर द मॉक इंटरव्ह्यूज. सो वेन यू आर प्रिपेअर्ड, तेव्हा परत ये, आपण तुझा इंटरव्ह्यू घेऊ. Okay sir. ठीक आहे? ओके, Yes कूल. sir. ओकेज Yes. देन. थँक यू सो मच मॅन. बाय बाय. Yes sir. Thank you. या, Yes. Bye. नो प्रॉब्लेम.